नमस्कार मित्रांनो, इशिकाच किचन मराठीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर हिवाळा संपला आणि आता उन्हाळा लागलाय आणि उन्हाळ्यात सगळेच घरी असतात आणि दिवसभर भूक लागत राहते। तर काही चटपटीत खाण्यासाठी आज आपण इथे बनवणार आहोत समोसा। तर जरा सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण जिन्नस बघून घेऊया। मी इथे घेतलं एक पाऊण कप मैदा, मीठ, हे मीठ आहे सेंध मीठ आणि डीपी शुगर काही होत नाही, ओवा आणि तेल। आता इथं मी कच्चं तेल घेतलंय। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये कचोरीसाठी ते खस्ता टेक्स्चर येण्यासाठी कच्चं तेल घेतलं होतं, तसंच इथे मी कच्चं तेल घेतलं। आता हे मी थोडंसं ना क्रश करून टाकणार आहे, एक फ्लेवर येतो। मीठ चवीपुरतं, तेलाचं प्रमाण तितपत हवं, एक असा नॉर्मलचा एक लाडू टाईप बनण्यापर्यंत आणि पाणी टाकून छान सॉफ्टचा डो आपण भिजवून घेऊया। तर छान सॉफ्टचा डो झालेला आहे, बघू शकता। हलकं तेलाचं बोट किंवा नॉर्मल असं लावून एक 10-15 मिनिटं आपण त्याला साईडला ठेवून ठेवूया। आणि आता आपण आतलं मिश्रण किंवा मग फिलिंग बनवायला घेऊया। तर फिलिंग साठी लागणारं साहित्य: मीठ, इथे मी अद्रक बारीक फाईन चॉप करून घेतली आहे अगदीशी बाईटला येण्यासाठी, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, हळद। आता हा जो मसाला आहे, मसाला मी मिक्सर मी धनं, सोप, बडीशोप आणि जिरं घेतलंय। त्याला छान असं नॉर्मल जसं मी ठेसलंय, जास्त बारीक नाही केलंय पावडर सारखं, तो पण बाईट मध्ये येईल। कस्तुरी मेथी, बारीक चिरलेला कांदा आणि बटाटा। तेल छान टाकून घेऊ आणि मोहरी मी सांगायची विसरली होते, छान अशी तडतडून घेऊ तिला। छान असा गोल्डन ब्राऊन होऊ आपण। तर कांद्याचा जो कलर आहे तुम्ही बघू शकता, अगदी हलका असा लाईटली चेंज झालेला आहे। त्यात मी आता अद्रक टाकणार आहे। अद्रक जेव्हा बाईटला येते ना, असं एकदम छान टेस्ट येतो समोसाचा। तुम्हाला वाटत असेल की मी अद्रक आधी का नाही टाकली, तर आधी अद्रक टाकल्यावर ती तेलात चिपकते, त्यामुळे मिक्स करायला थोडं अवघड जातं। याला मी पहिले छान थोडंसं अगदी नॉर्मल भाजून घेतलं होतं। हळद, लाल तिखट, हे छान पटकन मिक्स करून घेते, म्हणजे याचा कच्चेपणा राहणार नाही। आणि लगेच आपण बटाटा ऍड करून घेऊया। हे जिरं पूड अगदी थोडस मी टाकत आहे, ऑलरेडी जिरा आहे, ठीक आहे। आणि धनापूड, छान असा फ्लेवर येतो। त्याला थोडं मी असं तुकडे करणार आहे याचे, छान असं, म्हणजे ते प्रॉपरली मिक्स होईल। छान असं मिक्स झालेलं आहे आणि छान असा सुवास आलेला आहे। मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। डो मध्ये पण आपण मीठ घातले, त्यामुळे मीठ अगदी अचूक प्रमाणाने घाला। कोथिंबीर, छान मिक्स करून घेऊया आपण। कस्तुरी मेथी घालणार आहे, क्रश करून छान अशी, त्याचा फ्लेवर असा एकदम सुंदरसा उतरतो त्यात। आपला डो छान असा मुरलेला आहे 10 मिनिटांनंतर। छान आपण एक छोटासा पीस घेऊन याला एक साधारण 7 ते 8 इंचची छोटीशी पोळी आपण लाटून घेऊ। छान अशी पोळी झाली आहे, त्याला आपण मिडल पार्टिशन करून हाफ करून घेऊया। पाणी पाहिजे, कॅमेरा ऑफ कर दादा। छान पोळी लाटून याला मी मिडल पार्टिशन करून कट करणार आहे।
थोडीशी पोळीची गोल साईज आलेली नाहीये. भाजी भरली. आता याचे कॉर्नर्स हलकसं पाणी लावून घेऊ. समोसे मी आता काढून घेतले. अगदी असं छान गोल्डन ब्राऊन झाले. समोसा असा बसला की समजायचं की समोसाचा शेप परफेक्ट आहे. ठीक आहे.